महाविकास आघाडीची दुसरी आणि अंतिम टप्प्यातली महत्त्वाची बैठक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला होणार आहे। आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत विधानसभा मतदारसंघांवरनं रस्सीखेच झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विशेष करून मुस्लिम बहुल मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेकडनं आग्रहीपणे दावा करण्यात आल्याचंही समजतंय। मुंबईतल्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी ठाकरे पक्ष आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं भरभरून मतं दिल्याचा दावा यासाठी ठाकरे पक्षाकडनं करण्यात आल्याचंही समजतंय। तर लोकसभेत काँग्रेसमुळे महाविकास आघाडीला मुस्लिम मतं मिळाली अशी भूमिका यावेळी काँग्रेसनं मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं। तिढावंतावर असं काही नाही, 15% जागा अशा आम्ही थोड्या बाजूला ठेवल्या आहेत की ज्या 15% जागेवर आम्ही परत बसून त्याच्या बाबतीत तिन्ही पक्षाची वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय घेतील, जेणेकरून आमच्या ज्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे आणि ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अशाच पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्रपणे निर्णय घेतोय।